बऱ्याचदा काय होतं, टॅनिंग किंवा डेड स्किन काढण्यासाठी पार्लरच्या वाऱ्या करून आणि महागड्या क्रीम्स वापरून अगदी वैताग येतो, बरोबर? मग साहजिकच एक प्रश्न पडतो. एवढा खर्च न करता अगदी घरच्या घरी चमकदार त्वचा मिळवणं खरंच शक्य आहे का? तर डॉक्टर जाधव यांच्या दाव्यानुसार याचं उत्तर आहे अगदी 100% हो. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण पाहणार आहोत: 1. सलूनला पर्याय काय आहे? 2. यासाठी कोणतं साहित्य लागेल? 3. बनवण्याची अचूक कृती. 4. हे लावण्याची पद्धत आणि मसाज. आणि शेवटी 5. अंतिम परिणाम आणि पोस्ट केअर. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. सलूनला पर्याय ठरू शकणारा एक घरगुती उपाय. इथे एक अतिशय रंजक तुलना पाहायला मिळते. एका बाजूला आहे त्या हायड्रा किंवा O3 फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर सारख्या महागड्या सलून ट्रीटमेंट्स, ज्या खिशाला चांगलाच चाप लावतात आणि भरपूर वेळही खातात. आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर जाधव यांचा हा घरगुती उपाय, ज्याचा आर्थिक खर्च 0 आहे आणि तरीही एकाच वापरात इन्स्टंट रिझल्ट मिळतो, असा दावा या स्रोतामध्ये केला गेलाय. खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? आता वळूया दुसऱ्या भागाकडे. आवश्यक साहित्य आणि त्यांचे फायदे. या विशिष्ट उपायासाठी घरातल्याच फक्त 5 साध्या गोष्टी लागतात: साखर, शॅम्पू, पांढरी कोलगेट टूथपेस्ट, 2 रुपयांचं कॉफीचं पाकिट आणि 1 लिंबू. आता शॅम्पू चेहऱ्यावर लावायचा असा विचार येत असेल तर काळजी नसावी. स्रोतामध्ये स्पष्ट केलंय की शॅम्पू वापरायला संकोच वाटत असेल तर त्याऐवजी नेहमीचा फेस वॉश वापरला तरीही अगदी चालेल. यातला सर्वात इंटरेस्टिंग घटक म्हणजे आपली रोजची साखर. तशी साखर आपण खाण्यासाठी वापरतो, पण इथे तिच्या भौतिक गुणधर्मांवर म्हणजे तिच्या टेक्स्चरवर फोकस केलाय. या माहितीनुसार साखरेचे कण हे एका उत्कृष्ट स्क्रबसारखं काम करतात, जे डेड स्किन तर काढतातच, पण त्वचेला घट्ट आणि चमकदार बनवायलाही मदत करतात. चला तर मग तिसऱ्या भागाकडे जाऊया. हे सगळं बनवण्याची नेमकी आणि अचूक कृती. हे मिश्रण बनवण्याचा एक विशिष्ट क्रम आहे. सगळ्यात आधी साखर आणि शॅम्पू एकत्र करायचा, मग त्यात ती पांढरी कोलगेट घालायची आणि त्यानंतर ते 2 रुपयाचं कॉफीचं पाकिट मिसळायचं. अगदी शेवटी पिळायचा तो लिंबाचा रस. इथे एक अतिशय महत्त्वाची टिप दिली आहे. लिंबू पिळून झाल्यावर त्याची साल अजिबात फेकून द्यायची नाहीये बरं का. ती पुढच्या प्रक्रियेसाठी अगदी जपून ठेवायची आहे. आता थोडं लक्ष द्या, कारण या स्रोतातली सर्वात मोठी सिक्रेट टेक्निक इथेच आहे. प्रत्येक नवीन घटक टाकल्यावर हे मिश्रण अगदी जोमाने फेटायचंय. नुसतं मिक्स करायचं नाही, तर छान फेटून घ्यायचंय. जोपर्यंत ते फुलून येत नाहीत, त्यात बुडबुडे तयार होत नाहीत आणि त्याचा आकार दुप्पट होत नाहीत तोपर्यंत. मिश्रणात हवा भरली जाऊन ते एकदम फ्लफी होणं हेच या उपायाच्या यशाचं मुख्य गमक असल्याचं सांगितलंय. यानंतर येतो आपला चौथा भाग, हे मिश्रण लावण्याची पद्धत आणि मसाज तंत्र. हा उपाय खऱ्या अर्थाने मल्टीपर्पज आहे. शरीराच्या ज्या ज्या भागांवर हट्टी टॅनिंग जमा झाले किंवा काळे डाग आणि डेड स्किन साचलीये, तिथे सगळीकडे याचा वापर करता येतो. म्हणजे अगदी चेहऱ्यापासून ते मानेपर्यंत, हातापायांना, अंडरआर्म्स, गुडघे आणि भेगा पडलेल्या तळव्यांवर सुद्धा हे मिश्रण लावता येतं. पण इथे डॉक्टर जाधव यांनी दिलेला एक कडक इशारा लक्षात घेणं गरजेचं आहे. जर हे मिश्रण चेहऱ्यावर लावलं तर ते मानेवरही लावणं एकदम मस्ट आहे. नाहीतर विचार करा, चेहरा गोरापान आणि मान मात्र काळी, असा असमान रंग अजिबात चांगला दिसणार नाही. त्यामुळे मानेला विसरून अजिबात चालणार नाहीये, हे अगदी स्पष्टपणे सांगितलंय. एकदा का हे मिश्रण लावून झालं की ते अगदी तसंच 5 मिनिटांसाठी सोडून द्यायचं आहे. लक्षात ठेवा, या 5 मिनिटात त्वचेला अजिबात स्पर्श करायचा नाही की कोणताही मसाज करायचा नाही. आणि यापुढची स्टेप त्वचेच्या संवेदनशीलतेनुसार बदलते, हे उत्तमरित्या स्पष्ट केले. शरीरावरची त्वचा, जसं की हात, पार थोडे टणक असतात, तिथे मगाशी जपून ठेवलेल्या लिंबाच्या सालीनं चांगलं स्क्रब करायचं आहे. पण चेहऱ्याची त्वचा एकदम नाजूक असते ना, तिथे सालीचा वापर न करता फक्त ओल्या हाताने किंवा थोडं गुलाब पाणी घेऊन अगदी हलक्या हाताने फक्त 1 मिनिट मसाज करायचा आहे. हा 1 मिनिटाचा मसाज झाल्यावर लगेच त्वचा धुवायची नाहीये. हे मिश्रण काढून टाकण्यापूर्वी पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी ते त्वचेवर तसंच राहू द्यायचं आहे. अशी ह्या प्रक्रियेची पुढची पायरी आहे. आता आपण पोचलो आहोत या विश्लेषणाचा 5वा आणि शेवटच्या भागाकडे, अंतिम परिणाम आणि पोस्ट केअर.
दिलेला वेळ संपल्यानंतर हा मास्क पूर्णपणे स्वच्छ धुवून काढायचा आणि त्यानंतरची पोस्ट केअर अगदी साधी पण तितकीच महत्वाची आहे. त्वचेवर आलेला तो नवीन ग्लो लॉक करण्यासाठी थेट फ्रीजमधनं काढलेलं थंडगार ॲलोवेरा जेल संपूर्ण त्वचेवर लावायचं आहे. याने त्वचेला एकदम छान थंडावा मिळतो. या नैसर्गिक उपायावर डॉक्टर संगीता जाधव यांचा किती दांडगा विश्वास आहे हे त्यांच्याच एका वाक्यातून समजतं. त्या म्हणतात, हे स्किन फेअरनेससाठी एका रिंग मास्टरसारखं काम करतं. त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आणि टॅनिंग घालवण्यासाठी हा उपाय किती पॉवरफुल मानला जातो हे या रंगतदार उपमेवरून अगदी स्पष्ट होतं. याच्या परिणामांचा पुरावा म्हणून स्रोतामध्ये डॉक्टर जाधव यांचा स्वतःचा अनुभव दिला आहे. केवळ 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा सर्व महागड्या क्रीम्स वापरूनही त्यांच्या त्वचेची अवस्था खूप खराब झाली होती. पण केवळ या एका घरगुती DIY मास्कच्या नियमित वापराने त्यांनी आजही इतकी निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवली आहे. असा हा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. तर या सर्व सखोल माहितीनंतर एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. आपण चमकदार त्वचेसाठी नेहमी बाहेर महागड्या गोष्टी शोधत असतो, पण हट्टी टॅनिंग दूर करण्याचं आणि ग्लो मिळवण्याचं हे अंतिम रहस्य आत्ता याच क्षणी आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरातल्या डब्यांमध्ये लपलेलं असू शकतं का? यावर नक्की विचार करा. अशाच एका नव्या विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया.